बांधकाम केलं महाराजांनी बघा. इतिहासामध्ये त्याचे अनेक पुरावे सापडतात. आणि मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे बघा, या मुख्य गाभाराच्या दगडी चौथऱ्यावरती अधिमाया शक्तीची काळ्या दगडामध्ये बघा 4 फूट अशी उंच अशी मूर्ती आहे. उंच मूर्ती. देवीला 4 हात आहेत आणि 4ही हातामध्ये शंख, गदा, सुदर्शन आणि कमलफूल अशी शस्त्र आहेत मातीच्या हातामध्ये. मातीच्या डोक्यावरती 40 किलो वजनाचा मुकुट आहे आणि मुकुटावरती शेष नाग आहे. अशी मूर्तीची रचना आहे बघा अधिमाया शक्तीची. मंदिरामध्ये आपण जर गेला तर आपण मंदिरामध्ये एक श्रीयंत्र आहे बघा कोरलेलं, आणि ते हे श्रीयंत्र जे नाथ शंकराचार्यांनी कोरलेलं आहे. मंदिराकडे आपण नीट जर बघितलं तो मंदिराचा जो आकार आहे तो श्रीयंत्रासारखा आहे बांधवांनो. आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक मंदिर आहेत देवी आणि देवतांची. त्या मंदिराची तोंड ही पूर्व उत्तर आहेत, परंतु हे असं एकमेव मंदिर आहे अधिमाया शक्तीचं की अधिमाया शक्ती या ठिकाणी पश्चिमेकडे बघते, म्हणजे पश्चिमेकडे तोंड आहे. पंचगंगा नदीच्या किनारी असलेलं कोल्हापूरच्या मध्यस्थीने असणारं असं मंदिर आहे. सुंदर मंदिर.